Hi, ma'am. Welcome. Oh, thank you so much. Thank you so much. So guys, welcome to Dubai Know How. तो देखिए, हम जो है हमारी जो जर्नी कंटिन्यू रखती है, क्या कुछ ऐसे लोगों से कनेक्ट करें जो कि आपके बेटर फ्यूचर के लिए, आप जो इस इंडस्ट्री से आए उसको कहीं ना कहीं सपोर्ट करें। तो उसी रिलेट अभी मेरे साथ में एक रियल, जैसे कि हम बताते हैं कि रियल हीरोज, रियल स्टोरीज हम आपके साथ में शेयर करते हैं। सो फॉरेक्स को लेकर अपने ड्रीम लेकर यहाँ पे आए थे। इंडिया से महाराष्ट्र में जो एक जगह है जिसको हम कोल्हापुर के नाम से, विच इज़ वेरी फेमस, तो उनके साथ में आइए थोड़ा सा कुछ जानने की कोशिश करते हैं उनकी इंडिया से लेके यहाँ तक की जर्नी की। प्लीज वेलकम टू दुबई नो हाऊ आणि टाइम दिल्याबद्दल थँक्यू सो मच. तुझा पण शेड्यूल एकदम बिझी असेल ना. इंडियामध्ये आपल्या भारतामधून कोल्हापूरतून आता दुबईला इथे आली आणि ते येऊन तू एक फॉरेक्स ट्रेडिंग करते, तर ही जर्नी म्हणजे तुझ्यासाठी कशी होती? आणि इट्स नॉट इझी. माझ्या मते मला असं वाटतं खूप चॅलेंजेस असतील, तरी पण तू इथपर्यंत पोहोचली. काय जर्नीबद्दल थोडासा शेअर करू शकतो? ऍक्च्युली मला ना ट्रेडिंग बद्दल काही माहिती नव्हतं. ओके. झिरो नॉलेज पूर्ण. म्हणजे ओके. काय ट्रेडिंग असतं, कसं करतात ते, अच्छा. मार्केट कसं चालतं हे हम्म. काहीच माहिती नव्हतं. हम्म. सो मी आली होती दुबईमध्ये जॉब करण्यासाठी. ओके. तर माझी बहीण अशी बोलती होती की जॉब कधीपर्यंत करणार वगैरे काय असं. तर ट्रेडिंग एक आहे असं प्लॅटफॉर्म ज्याच्याकडून तू करू शकते ओके. पुढे काहीतरी. अच्छा. पण मला असं वाटत होतं की माझं नॉलेज त्याच्यासाठी नाही बनलेलं आहे. पण मी थोडंसं ट्राय करण्यासाठी ओके. जेव्हा मी दुबईमध्ये आले तेव्हा मी सर्च मारलं की इथे काय आहे का फोर्सेस काय शिकण्यासाठी वगैरे ओके. असं. ओके. ओके. तर मी जेव्हा ट्राय केलं तेव्हा मला भेटलं की असं मी काय करू शकते. ओके. तर मी तेव्हा ट्राय करून मी आतापर्यंत शिकलेली आहे. एक 30% तर मी शिकलेली आहे, अजून चालू आहे प्रोसेस. वा, व्हेरी गुड. म्हणजे असं आहे का आतापर्यंत जेवढी पण तुझी जर्नी झाली फक्त तू म्हणजे स्वतः सेल्फ, म्हणजे तुझा कोणाचा सपोर्ट नव्हता, फक्त तुझ्या बहिणीने तुला सांगितलं का म्हणजे तू असं काही करू शकते. मग तू तू इंटरेस्ट जनरेट केल्यानंतर गुगल जाऊन सर्च केलं आणि त्याच्यानंतर तू आता इथपर्यंत पोहोचली. इट्स खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तर तुझ्या फॉरेक्स इंडस्ट्रीमध्ये तू आपले काही भरपूर, तुला माहिती आहे का सध्या फॉरेक्समध्ये इंडियामध्ये पण भरपूर लोक काम करतात आणि भरपूर इंटरनॅशनल लेवल पण काम करतात. तुझ्यातर्फे काही टिप्स देणार का, म्हणजे या स्पेशली या इंडस्ट्रीमध्ये जे आहेत लोक त्यांच्यासाठी? पहिलं तर कसं आहे, आपण इंडियामध्ये फॉरेक्स करू नाही शकत कारण की तिकडे टॅक्स आहे आणि इथे टॅक्स नाही लागत आपल्याला. अच्छा. तर आपण इथे येऊन करू शकतो, ट्राय करू शकतो, पुढे जाऊ शकतो. ह्याच्यामध्ये फ्युचर आहे. जर आपण बघायला गेलं तर ह्याच्यामध्येच आता लाईफ पुढे चालणार आहे असं वाटतं. इंडियामध्ये आपण का नाही करू शकत? इंडियामध्ये इनलिगल आहे ना. इलिगल आहे. आणि इथे दुबईला लिगल आहे, पूर्ण आपण करू शकतो. टॅक्स नाही, टॅक्स फ्री आहे. टॅक्स फ्री आणि लिगल आहे. म्हणजे इथे म्हणजे तुम्ही बिंदास याच्यावरती काम करू शकता. तुमचं करिअर म्हणजे तुम्ही यामध्ये बनवू शकता. इट्स व्हेरी गुड. म्हणजे आतापर्यंत मलाही पर्सनली माहीतच नव्हतं का म्हणजे हे लिगल काय इलिगल काय. तर इट्स व्हेरी गुड इन्फॉर्मेशन अबाउट फॉरेक्स. आणि मी एवढंच बोलेन, ठीक आहे, माझ्यातर्फे आणि आमच्या दुबई नो हाऊ चॅनलतर्फे तुला ऑल द बेस्ट अँड टेक केअर. थँक्यू.